आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। बांबवडेत बदनामी थांबवण्याचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या सरपंचांशी झटापट। पलूस पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल। बांबवडे तालुका पलूस येथील ग्रामपंचायत चौकशीच्या वादातून सरपंच अरविंद मदने, दीपक कदम यांच्या घरी गेले असता तिथे दोन्ही बाजूत जोरदार धक्काबुक्की आणि झटापट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भ्रष्टाचाराचे आरोप करत सोशल मीडियावरील गावची बदनामी थांबवण्याचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या सरपंचांना या धक्काबुक्कीला सामोरे जावे लागल्याचा आरोप असून सरपंच मदने यांनी दीपक कदम यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। बांबवडे येथील ग्रामसभेतील काही प्रश्नांवरून दीपक कदम यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार केली असून गेल्या 4 महिन्यांपासून या प्रकरणाची शासकीय चौकशी सुरू आहे। मात्र चौकशीचा निर्णय घेण्याआधीच कदम यांच्याकडून सोशल मीडियावर गावची आणि ग्रामपंचायतीची बदनामी केली जात आहे। हीच बदनामी थांबवण्याचे आवाहन करण्यासाठी सरपंच अरविंद मदने आणि ग्रामपंचायत सदस्य विजय पवार हे स्वतः दीपक कदम यांच्या घरी गेले होते। चौकशी सुरू असून जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल, मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर गावाची बदनामी करू नका असे आवाहन सरपंच मदने यांनी केले। परंतु हे आवाहन धुडकावून लावत कदम यांनी बदनामी सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतल्याने दोन्ही बाजू तीव्र शाब्दिक वाचाबाची होऊन जोरदार धक्काबुक्की व झटापट झाली। यावेळी सोबत असलेल्या विजय पवार यांनी मध्यस्थी करत सरपंचांना बाजूला केले। यानंतर सरपंच मदने आणि सदस्य विजय पवार हे मागे येत असताना दीपक कदम यांनी पाठीमागून सरपंचांच्या दिशेने जोराने दगडफेक केल्याचा आरोपही मदने यांनी केला आहे। या दगडफेकीत सरपंचांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे। लोकप्रतिनिधींना धक्काबुक्की व हल्ला केल्याप्रकरणी सरपंच मदने यांनी पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल केला आहे। दोघांनी परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने आता पलूस पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। मी बांबवडेचे सरपंच अरविंद मदने। काल जो आमच्या गावामध्ये जो प्रकार घडला तो असा झाला की 18/12/2025ला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये दीपक कदम व काही लोकांनी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाचे उत्तर आम्ही त्यावेळेस ग्रामसभेत दिले होते। काही प्रश्नाबद्दल त्यांनी शंका होती त्याबद्दल त्यांनी आमच्यावर ग्रामपंचायतीवर जी तक्रार दिली होती सीओ साहेबांच्याकडे व पंचायत समिती BDOंच्याकडे, त्याची चौकशी आत्ता आज अखेर चालू आहे। त्या गोष्टीला 4 महिने झाले, 4 महिने झाले चौकशी चालू आहे। परंतु चौकशी पूर्ण अजून झालेली नसताना देखील हा दीपक कदम सोशल मीडियाद्वारे गावाची व ग्रामपंचायतीची बदनामी वारंवार करत आहे। याचीच विचारणा करण्यासाठी आम्ही त्याला मी आणि आमचे ग्रामपंचायत सदस्य विजय पवारनी फोन केला होता की आम्ही तुला उद्या 11 वाजता तू ग्रामपंचायतीमध्ये ये, आपण बसू आणि त्यानंतर आपण तुझी जी काय शंका आहे त्यांनी शंका निरसन करू। पण त्यावेळी त्यांनी आम्हाला असं म्हणलं की मी आत्ता उद्या बाहेर जाणार आहे, बाहेरगावी जाणार आहे, तर आत्ता मी घरी आहे, तर आत्ता घरी या, आपण बसून चर्चा करू। मग घरी ज्यावेळेस आम्ही चर्चेला गेलो त्याच्या बोलवण्याहूनच आम्ही दोघं घरी चर्चेला गेलो। चर्चेला गेल्यावेळी त्यावेळेस त्याला सांगत होतो की आम्ही बाबांनो अजून चौकशी पूर्ण व्हायची, चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होते, आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही। मी जरी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी, परंतु तो ते ऐकण्यामध्ये नव्हता। मी तुमच्या वारंवार सोशल मीडियाचा वापर करून सोशल मीडियावर वारंवार पोस्ट टाकणार व तुमची बदनामी करणारच असं बोलल्याने वारंवार अशी आमची गावाची व माझी बदनामी करत असल्याने हे ऐकत नसल्यामुळे माझी व त्याची शाब्दिक बाचाबाची झाली। शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर थोडीफार आमच्या दोघात झटापटी झाली। झटापटी झाल्यानंतर विजय पवारने मला बाजूला काढले व आम्ही दोघं मागे येत असताना त्याने पाठीमागून माझ्यावर दगडफेक केली। माझ्या उजव्या खांद्याला जखम झाली आहे, उजव्या खांद्यावर त्याने दगड जोरानं मारला होता। तो आम्ही तिथून निघून आलो, मी सरळ येऊन पोलीस स्टेशनला फिर्याद त्याच्या संदर्भात दिली। पण त्याने केलेले आरोप हे सर्व चुकीचे आहेत।